रात्री 3 वाजता झोपून आम्ही सकाळी 11 वाजता मांडवात होतो. नवरीची नजर उतरवण्याचा कार्यक्रम चालू होता. आणि सकाळी सकाळी माझी टोळी सुद्धा माझ्यासोबत होती. त्याचमध्ये एक त्यांची विधी होती, ज्यामध्ये भरपूर अशा लेडीजचा मेकओव्हर केला जात होता. कानामध्ये प्लास्टिकचे ग्लास आणि खूप फनी टाईप मध्ये ते मेकओव्हर होता. आणि ते झालंच नाही तर आमच्या मॅडमला बघा काय आठवलं. बोलायचं नाही त्याशिवाय बोलीला तू ऐकायला सांगा तुझं 15 नो 15 माझं एज काय 20 एक तुझं काय 20 10 32 आजचा 32 के लागले 32 माझा 30 चेंज केलाय लोकांनी चेंज माझं वय काय 23 कळलं का हा ना बतारी केली 32 डायरेक्ट बुद्धी केली मला. आणि मी झाली लग्नासाठी रेडी. संध्याकाळी लाईट गेली होती सो सिंपल लुक केला होता मी. आणि आमची नवरीबाई सुद्धा छान रेडी झाली होती. छान केला होता दादाने मेकअप तिचा लग्नाचा लुक सुद्धा. आणि शेवटी नवरदेवाची एंट्री झाली. आणि नवरीबाईची घरात एंट्री झाली. तिचा शृंगार उतरवून आम्ही आमच्या घरी निघालो. सकाळी लवकर उठून मी, दादा आणि सावरी आम्ही 3घच जण निघालो फिरायला. बिकॉज टोळीमधून टाईमच भेटला नाही मला, कुठे सोडतच नव्हती माझी टोळी. आणि आम्ही आलो ते डिस्काउंट टेम्पलला. मी आधी इथे येऊन गेलेली, सावरी फर्स्ट टाइम आली होती. सो खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप जवळच आहे. बोलो थोडं फिरून घेऊया. टोळी पण झोपली होती. आणि हा आलो आम्ही राधे कृष्णाच्या मंदिरात. राधे राधे. इस्कॉन टेम्पल नंतर शनी मंदिरामध्ये. तिथून जवळच होतं. तिकडचं दर्शन घेतलं. आतमध्ये मोठी हनुमानाची मूर्ती होती आणि शनिदेव होते. तिथे दर्शन घेतलं आणि पुढे निघालो आम्ही. अगं काय ग्लास काढून दे दादा.
पिण्याला मी यू कॉमेडी. नंतर आम्ही आलो मलंगडला. वरती नाही गेलो कारण की पूर्ण दिवस जातो तिथे. फक्त खालूनच थोडे फोटोशूट केला आणि रिटर्न निघालो. मार्केटमधून येताना बिर्याणीचं सामान आणलेलं बिकॉज आज बिर्याणीचा प्लॅन होता. तर सावरी बिर्याणी करणार होती आणि मी सुकं चिकन करणार होती. तर आज वहिनीसोबत सुद्धा बोलायला भेटलं नव्हतं कारण की आमच्या टोळीने मला सोडलंच नव्हतं. मग थोडासा आम्ही घरातही टाइम दिला, मस्त गप्पा वगैरे झाल्या आणि आम्हाला मदत करत होते दिनू दादा. मॅडमनी तयारी चालू केलेली बिर्याणीची, पण तुम्हाला एक मोठा धप्पा दाखवते. एक मिनिट आहे बघा. सो बघू शकता तुम्ही, दिनेश भाई कांदा काट के दे रहे, आम्ही बिर्याणी केली आहे आणि आम्ही बिर्याणी बनवणार होतो चुलीवरती आणि मी चिकन बनवत होते गॅसवरती कारण की तिकडे ऑलरेडी बिर्याणीला खूप वेळ जाणार होता. बरोबर आहे. मग ठीक आहे, मग काहीच प्रॉब्लेम नाही मला. आमची पहिल्यांदा चुलीवरची बिर्याणी बनणार होती. मजा येत होती आम्हाला जम दोघींना पण करायला, पण तेवढी सजाई होत होती कारण की खूप ऊन होतं आणि मग शेवटी बिर्याणी झाली आमची. परंपरेनुसार कधी बिर्याणी सावरी धुरीने बनवली तर त्याच्यावरती कलरिंगचं काम हे पूजा पडवळ करत असते. तर मस्तपैकी लेअर लावले, कलरिंग केलं आणि बिर्याणी पुन्हा आम्ही दम व्हायला ठेवली चुलीवरती. आणि फायनली सांगतो, बिर्याणीला टेस्ट एक नंबर आली होती. माझं चिकन सुद्धा जाम लाजवाब झालं होतं. आणि मग काय पटापट आम्ही ताव भरला आणि ताई येणार होती तर आम्ही छान अशी सजावट केली होती तिच्या एंट्रीची वेलकमसाठी आणि ते बघून ती सुद्धा खूप हॅपी झाली होती. आणि फायनली ताई आली, तिचं वेलकम केलं आणि मी सावरी आणि मी तिथून दोघींनी निरोप घेतला फायनली 2 दिवसानंतर. खूप मजा केली आम्ही. चला